नमस्कार मंडळी. माऊली ऑनलाईन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले परत एकदा स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत की मागेल त्याला सोलार पंपची योजना आहे. मध्यंतरी बऱ्याच शेतकऱ्यांना असा मेसेज आला की तुमचा जो सोलार पंप आहे त्याचा तुम्ही बऱ्याच वेळेस सूचना देऊन सुद्धा त्या पेमेंटचा तुम्ही भरणा न केल्यामुळे तुमचा अर्ज पात्रता यादीतून वगळण्यात आलेला आहे. असे ज्या पण शेतकऱ्यांना मेसेज आलते किंवा ज्या शेतकऱ्यांनी पेमेंट भरून सुद्धा त्यांचे जो विहीर किंवा बोरवेल जो पाण्याचा स्रोत आहे तो सातबारेला नसल्यामुळे ते अर्ज बाद करण्यात आले. त्यांची पेमेंट सुद्धा 1 ते 2 महिन्याच्या आत शेतकऱ्यांच्या परत जे तुम्ही बँक पासबुक अपलोड केलेलं आहे त्याच खात्यात परत येणार आहे. व ज्यांचे पण अर्ज रद्द झाले त्यांना आता तात्काळ नवीन अर्ज करण्याची सुविधा या मागेल त्याला सौर पंप या पोर्टलवरती उपलब्ध करून देण्यात आले. तरी ज्यांचा अर्ज रद्द झालेला आहे त्या शेतकऱ्यांनी परत एकदा मागेल त्याला सौर पंप या योजनेअंतर्गत परत तुम्ही दुसरा अर्ज दाखल करू शकता. कारण त्यांनी ज्यांचे अर्ज रद्द झाले त्यांच्यासाठी नवीन अर्ज दाखल करणे हे चालू केलेले आहे. आणि हा झाला नंबर 1 मुद्दा. आणि दुसरी गोष्ट अशी म्हणजे दुसरा मुद्दा असा आहे की फार्मर आयडी जे पण अतिवृष्टी अनुदान आहे ते ज्यांची पण फार्मर आयडी आहे त्यांनाच अतिवृष्टी अनुदान येणार आहे. ज्यांनी फार्मर आयडी काढलेली नाही त्यांना अतिवृष्टी अनुदान येणार नाही. बऱ्याचशा शेतकऱ्यांनी खरीप हंगाम पीक किंवा भरते वेळेस फार्मर आयडी काढलेली आहे. बहुतांश बरेच शेतकरी अजूनही फार्मर आयडी पासून वंचित आहेत. कारण त्यांनी पीक विमा भरला नाही. जाचकाटीमुळे पीक विमा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी भरला नाही यावर्षी या खरीप हंगामात. पण आता जे गव्हर्नमेंट अनुदान देणार आहे अतिवृष्टीचं ते ज्यांची फार्मर आयडी आहे अशाच व्यक्तींना ते अनुदान देणार आहे. अशाच शेतकऱ्यांना ते अनुदान देणार आहे. कारण यावेळेस फार्मर आयडी नुसारच अनुदान वाटप होणार आहे. ज्यांनी किंवा पासबुक आधार कार्ड जमा केले असेल त्यांनाच अनुदान मिळेल असं नाही. ज्यांचा फार्मर आयडी असेल त्यांनाच अनुदान मिळेल आहे. ज्यांनी फार्मर आयडी काढलेली नसेल त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढून घ्यावा. आणि तिसरी योजना म्हणजे लाडकी बहीण केवायसी. ही केवायसी ची साईट आहे कम से कम 1 महिना झाला. 1 महिन्यापासून ही साईट व्यवस्थित चालत नाही. अनेक महिलांना विरर येत आहे केवायसी करण्यासाठी. ती पूर्णतः साईट व्यवस्थित सोमवारपासून म्हणजे उद्यापासून व्यवस्थित चालणार आहे. तरी ज्या पण लाडकी बहिणी केवायसी पासून राहिलेल्या आहे ज्यांनी केवायसी केली नाही त्या साईट इश्यूमुळे काहींनी रात्री 2 वाजता 1 वाजता केली. रात्री केली पण प्रत्येकाला हे शक्य नाही रात्री केवायसी करणं. तर ती आता उद्यापासनं सोमवारपासनं साईट व्यवस्थित चालणार आहे. हा व्हिडिओ आवडल्यास माऊली ऑनलाईन यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.